हाय का म्हटलं कोणी घरी? काय बहिरे बिरे झाले काय? काय कोणाला आवाज ऐकू येते की नाही आपला? काही किंमत आहे की नाही आपली? कोण आवाज देऊन आला पाहणं खाणं भाई वाटे काय घरामध्ये जा पाहिजे घरात कोणतरी आवाज देऊन आला पाहा जाणं बाहेर पाहणं कोण आहे तर तुम्ही निरा पाहिजे नाही ना आवाज देऊन आला ना कोणीतरी बाबरा आले का ते पाहुणे पा मला वाटतं पाहुणे जा. हाव ना पाहतो ना निरा घाईच असते तुझ्या भाऊली. तू तर निवळ घाईच घाईच करत राहतो. पाहतो ना बापा जरा धमका. बोला. राम राम कोण आहे? कोण आहे म्हणजे दिसत नाही काय डोळ्यात ना बाबा? मला तरी चष्मा लागला तू तर चांगला दिसून राहिला डाकं डोळे बी दिसून राहिले मोठा टपोरे. बुडा तर लयच कडक दिसते बाबा. मी सारं काही विचारलं की कोण आहे बुडा म्हणते तुले डोळे आहे की नाही बाबा. बरोबर या 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 या. ओळखला नाही का तुम्ही आम्हाला? आम्ही पाहुणे आहे ना तुमच्या पोरगीला पाहायला आलो ना. हा माझा नातू आहे आणि हा त्याचा मित्र आहे झाकण झुल्या. झाकून झुले हे तर नाव काही ऐकलंच नाही बाबा. हा माना झाकण झुले का करणार तुम्हाला? हाय मी झाकण झुले. हो जाऊ द्या हो मा मित्र आहे तो झाकण झुल्या आहे पण काय झालं मा कट्टर मित्र आहे झाकण झुल्या. बरं असू द्या या मग बसा. आम्ही काय बसासाठी नाही आलो पुढील पायासाठी आलो आणि माझ्या नाताचं लग्न करणार आहे तुम्ही निरोप झाला होता म्हणून आम्ही आलो बाबा सकाळच्या पॅसेंजरनं नांदऱ्यावरून. मग आता बसून तर बोला लागेल तुम्ही निवळ घोड्यावर झाले बाबा काय आता आम्हाला चौकशी करायला लागते बोला लागते आम्हाला पोरगी दे नाही तुमच्या अटी काय तुम्ही तर बाबा निरा हेच करत राहता. बरं बरं बसून बोलो काही हरकत नाही बसा बसा बसा. ये पिंकी ये पिंकी बाळा पिंकी पिंकीची माय आली ना बाबा एवढ्या नावा देऊन राहिले का बहिरी करता का मला इथं बहिरी बिरी दिसून राहिली का तुम्हाला? आली आली पिंकीची माय तर लयच कळत आहे बाबा. या म्हाताऱ्या डोक्यात केस नाही राहिले पण याचं काही अजून ते हा अजून काही सुधारला नाही. मी म्हणत होतो याले की ते आबाले सोबत घेऊ नको पण हा काय ऐकत नाही बाबा. तसं नाही मा म्हणणं कळत दिशाले नाही म्हटलं मी म्हटलं की स्वभावाला कळत आहे हा झाकण झाल्या तर जिथं पाहिजे तिथं तोंड उघडत राहते. बरं बरं बसा पाहुणे हो बसा. मी पोरीला बोलावतो पण मग आपण बोलू. बसा 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 सगळेजण. बरं बसून घ्या मग. जाऊ पिंकीची माय घेऊन ये आपल्या चिंकीले. लवकर घेऊन ये चिंकी तयारी झालीच ना चिंकीची लवकर घेऊन ये. पाहुणे लवकर आले बसले की होऊन जाईल आपलं काम लवकर बोलावून घेऊन ये आपल्या चिंकीले. चिंकी 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 झाली का ती तयारी? चल आले पाहुणे आले चल. मी चिंकी भली सरमते बाबा. हा झाली झाली तयारी झाली माही चल आलीच मी चल. हे आली आमची चिंकी. आमची चिंकी फारच सरमी आहे तिला भले सरम लागते म्हणून मान खाली घातली तिनं. आमची चिंकीला गुणाची पोरगी आहे. हा तुमची पोरगी गुणाची दिसूनच राहिली मला कपड्यावरून की पोरगा पाहिले येऊन आला आणि पोरगीच्या कपड्यावरून मला समजलं बाबा. काही हरकत नाही बरोबर. पण आता आम्हाला कसं समजेल पोरगी कशी काय आहे ते पोरगी वरच पाहत नाही बाबा. आम्ही काय पोरगी पाहायला आलो ना. चुप बस रे झाकण झुल्या. थोडी सबुरी करत आहे ना. पोरगी तुला पाहिना की मला पाहिना. झाकण झुल्या निवड शांतपणा करते. चुप बस थोडा झाकण झुल्या. मी म्हणत तुले पिंट्या त्या झाकण झुल्याला घेऊ नको पण हा पिंट्या ऐकतच नाही. बरं पाहुणे हो बसून घ्या. बसून घ्या लवकर मग नंतर बोलू आपण. हा तुम्ही बसा आम्ही उभारच बोलतो. बसा तुम्ही. बरं आता तुमच्या पोरीला मानवर करायला होता काय नाही आम्हाला समजत नाही ते पोरगी कशी काय आहे आम्हाला वाटते ते पोरगीची मान लसकेला आहे की काय की मुळेला आहे तिला आता मानवर करायला बदल आला तुमच्या नोकरी आम्ही पोरगी पाहायला आलो तुमच्या ऐकायला नाही आलो. पिंकी बेटा कर आता मानवर त्याला पाहू दे बाबा नाही तर त्याला वाटेन की पोरगीची मान बिन मुळेला आहे काय लसकेला आहे काय पाहू दे त्याला तुझं सुंदर चेहरा. अजून थोडीशी वर करणं आम्हाला कसं काय दिसून नाही राहिलं बाबा अजून काय थोडीशी वर झाकण झुल्या चुप बसते की नाही तू आता पोरगी मला पाहिजे की तुला पाहिजे झाकण झुल्या. हा पोरगी तर फारच संस्कारी आहे बाबा जास्त मानगिरी वर करून राहिली मस्त पोरगी आहे. बरं बरं पसंत आहे मला पोरगी. मग पोरगी कोणाची आहे पसंत यायलाच पाहिजे. पोरगी कोणाची आहे आम्हाला काय माहित कोणाची आहे आता तुम्हालाच माहित नाही आम्हाला कसं काय माहित राहील पोरगी कोणाची आहे पोरगी कोणाची आहे. झाकण झुल्या तुला सांगतो ना आता चुप बस. मस्त संबंध व्हायला आला तू मनामध्ये संबंध करायला आला की संबंध तोडायला आला. चुप बस झाकण झुल्या नाही बरं तुला आणणार नाही. बरं पोरगा काय करते काय नाही चौकशी तर करावं लागेल काय करता जवळ बा तुम्ही. डायरेक्ट जवळ बा अजून काही संबंध झाला नाही काय नाही डायरेक्ट जवळ बा. काही नाही मामाजी मी पुण्याला असतो कंपनीमध्ये मस्त आहे पुन्हा पुण्याला काही वांधा नाही आयट्या वाला आपला. बरं आहे बरं आहे आयट्या वाला असतं पाहिजे होता आपल्याला माहिती आहे ना आयट्या वाला कधी उपाशी राहू शकत नाही. आयट्या वाला एक नंबर आहे. बरं मग पोरगीला काय काय येते स्वयंपाक पाणी येते बाबा कारण नातू आमचा पुण्यालाच राहील मग त्याचे स्वयंपाक पाणी येते आलं पाहिजे पोरगीले. पोरगीला काय येत नाही रे जरा सगळं येते काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही पिंकी लय हुशार आहे स्वयंपाकाच्या बाहेर. बरं मग आबाची पोरासोबत पोराचा बाप पोराची आई कोणीच नाही आलं ते काऊन नाही आले बरं. ते तर पाहिजे होते ना बाबा पोरगी ते पाहिले ते काऊन नाही आले. अरे अरे राजा ते येणारच होते पण काय झालं ते त्याचे तुला सही वाढली काय करता ते माझं ते तर जावंच लागत होतं ना ते कसं पुरायचं काम आहे असं आहे ते.
पोरगा म्हणे की जा बाबा तुम्ही पाहुण्या पोरगी मग आम्ही जाऊ एखाद्या दिवशी. असं आहे ते, समजून घेत जाणं गोष्टी. असं आहे का आबाजी ते? बरं बरं, आमच्या लक्षात नाही आलं, काही हरकत नाही. बरं 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 बरं, ठीक आहे. बरं मग बसा ना आता, किती म्हणून वाटतं तुम्हाला बसा बसा काय उद्या संबंध करता. बसून घ्या. बसा रे पोट्टे, बसा. बसून बोलू आता काही काय उद्यानच बोलता, बरोबर आहे त्याचं बी. बसा, बस रे झाकण झुल्या. बसतो हो बाबा, बसतो ना. मग आता चांगला दुखून राहिला, आलो दहापासून गेला, उद्यानच चौकशा करून राहिले. असं कसं काय बाबा, हे तुमचे पाहुणे. बरं बरं, बसलो आम्ही आता. आता मला पोरीला 2-4 प्रश्न विचारणार, तुमची काही हरकत नाही ना? नाही नाही नाही, आमची काय हरकत आहे, तुम्हाला जे लागलं ते विचारून घ्या. पोरी तुझं पूर्ण नाव सांग. पूर्ण नाव काय, किती शिकेला आहे, त्याबद्दल परिचय दे. तिचं पूर्ण पिंकी ढेकळे ढेकळे पिंकी ढेकळे पिंकी ढेकळे ती 12वी शिकेला. ए बाई, तुला करणार काय मान आता सांग लग्न? किती पोरीला करणार? तू काले मंदामध्ये बोलून राहिली का? चाललो आम्ही नाही तर तुला आम्हाला विचार नाही ते बोलते ना बोलत, मग अजून कसं वांदे नाही झाले पाहिजे. तू आता मंदामध्ये बोलू नको. मी मला 4-5 प्रश्न विचारायचे, जास्त नाही. नाही नाही नाही, मी आबाजी आता बोलत नाही. तिची माझ्या कानानं माझ्या तोंडाला निघाले 2-4 शब्द, आता बोलत नाही आबाजी. तुम्ही विचार. हे पुढं काय आता पिंट्याचं लग्न होते की काय माहित, मंदात करून राहिलं. पहिले तर पिंट्याची पोरगी भेटून राहिली. फिरून फिरून राहिला इकडे तिकडे इकडे तिकडे 6-7 वर्ष झाले. पोरगी भेटून राहिली, आता कुठे भेटली, त्यापुढे जास्त चौकशा करून राहिला. ए चुप बस रे, झाकण झुल्या. नाही तर तुला बी जोडील आणि पिंट्याला बी जोडील. गुपचूप राहा. मला 4-5 प्रश्न विचारू दे आणि तू गुपचूप राहा. बरं पोरी, तुला काय काय येते, काय येत नाही ते सगळं सांगून टाक. काय येते, कशाची आवड आहे, काय सगळं सांगून टाक. हा, सगळं सांग. हा आबाजी, मला सगळं स्वयंपाक येतो, सगळं सर्वच येतं मला. मी घरातले कामं करते, सगळं करते. मला सगळं येते. कोणते कोणते येतात घरातले कामं? हा का प्रश्न झाला का? कोणते येतात? जे घरातले कामं असतात ते सगळे येतात. झोपणे, जेवण करणे आणि चहा पिणे, हे सगळे कामं मला येतात. हे तर वैयक्तिक काम झाले, पण घरातले काय कामं येतात? आणि कशाची आवड आहे? मला गाण्याची आणि खाण्याची खूप आवड आहे. असं वाटतं दिवसभर गात राहा आणि खात राहा. मेला का पिंट्यात मग? हे पोरगी करून करू मेला समजा. होय झाकण दिल्या. ते तिनं नाही काय केलं तरी मला चालते. पहिलेच तर बा भेटून राहिले. होते ना, करी ना धीरे धीरे. नाही करीन तर मी घासीन बा भांडे, मी करीन स्वयंपाक. काय करावं लागतं मग? होते माय, तू बरोबर करून झाकण दिल्या. बरं मग शेवटचा प्रश्न विचारतो तुला आता. तू तू म्हणाली गाण्याची आवड आहे, मग आता एखादं गाणं म्हणून दाखव. आवाज आवडला तर मग आम्ही बी ऐकत जाऊ ते गाणे. म्हणून दाखव एखादं गाणं. पिंकी म्हण बा, ते गाणं तुला जे आवडते, खूप आवडते, तू म्हणत राहते गाणं. म्हण बा, आपल्या माणसानं सर म्हणू नको, म्हण म्हण गाणं. म्हण पिंकीची एखादं गाणं. मला पण आवडते गाणं ऐकायला. बदली कधी तर गाणं ऐकताना पाहिलं नाही. आता पिंकीची म्हणा एखादं गाणं. म्हणू का मग गाणं? पण मला तेच गाणं आवडते, जे तेच मी म्हणणार. तुम्हाला आवडलं नाही तर मी काही करणार नाही. आवाज छान आहे, गाणं म्हटल्यानंतर खूप छान वाटेल. म्हणा पिंकीची एखादं गाणं म्हणा. ठीक आहे, म्हणते मी एखादं गाणं. तुझ्या कीर्तीचा इंच मला चावला, मग वैन वैन वाटली पाहिली, तुझ्या कीर्तीचा इंच मला चावला. वा 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 पिंकीजी, किती मस्त आवाज आहे तुमचा. वा वा, मला लय आवडला. मी असं गाणं आयुष्यात ऐकलं नाही. माझ्या कानाचे पडदे फाटले ना म्हणते. मी असं गाणं आयुष्यात ऐकलं नाही. तू आहे जिंदगी तीनट्या लेखा गेला तू आता. मस्त गाणं म्हटलं पोरी तू ना. तू आता जाय, आता मी तुझ्या आई बाबाशी बोलणार आहे. जाय तू आता. ठीक आहे मग आबाजी, मी नमस्कार करते. हा येते मग आबाजी, येते मग पिंटूजी, येते मग झाकण झुलेजी. मग चहा पाण्याचा आणते ना आबाजी, थांबा तुम्ही. चहा पाण्याचा आणते, नंतर जा तुम्ही. आता कधी गेला आणता चहा नाही पाणी नाही, मस्त संबंध आहे. हे बी बेशरम आणि तुम्ही बी बेशरम. झाकण झुल्या चुपत ना, ठीक आहे सांगतो तुला. हा चुपत राहा, माझ्या संबंध होते तू. हा बरं येतो मग सोयरे बा, आणि आता लाव तुम्हाला फोन. काय नाही, काही हरकत नाही. मी लावतो तुम्हाला घरी गेल्यावर फोन. हा ठीक आहे आबाजी, या तुम्ही आणि घरी गेल्यावर फोन करता. आता इकडून पॅसेंजर नका जा, शेगाव नांदरा पॅसेंजर आहेत. गेले की फोन करा, फोन नंबर आहे तुमच्याजवळ. आबाजी पोरगी कशी वाटली थोडंसं सांगून द्यायला पाहिजे होतं. म्हणजे कसं आम्हाला नाही घेण्याचं कोणी येऊन राहिले. पोरगी वाटली आपल्याला, काही टेन्शन नका घेऊ. त्या खावा सांगा तुम्ही मानी. पिंट्या, नाही काही किंमत आहे की नाही? नाही असेच पांढरे झाले काय? हा जरा दमका, जरा शांत बस. घरी गेल्यावर लावू आपण फोन. उतावड्या. ठीक आहे मग, आम्ही घरी गेल्यावर लावतो फोन. आमची पॅसेंजर होतील. 4ची पॅसेंजर आहे शेगाववरून. नंतर आम्ही घरी गेले की फोन करतो. नांदुऱ्याच्या पुढे आम्हाला 56 किलोमीटर जावं लागते. जाय दे, तुमच्यासारखं थोडी आहे बाबा, आम्ही शेतकरी माणसं. ठीक आहे मग फोन करा पोहोचले की. ठीक आहे.